माझ्या खडकूच्या बी नाही, महीच पंचायती मीच कसं कसं काय करतो मग मला माहिती. तू कशी तू काय मग माझं आठवणा नाही किती बाय खिशी उलटी केली माझ्या खिशात कपडे तुझ्या कवाच हात घालीत नाही कुणी. काही लोक म्हणतात आंघोळ केल्यावर कपड्याचा हात खिशात हात घालून बघा पैसे खिशात येत. 1 वर्ष झालं माझ्या कोणी खिशात हात घातला नाही त्यामुळे त्याचं काही नाहीच. उलट ताकद वाजायचं काम आहे. मग माझ्या 4-5 गोष्टी वाया वाटत नाही जात माया. एक माझ्या खिशाला कोणी हात लावित नाही, दुसरा चोर माझ्याकडे येत नाही, काहीच नाही. मला एकही डाग चावत नाही. ती इकडे येऊन करीन काय फुकट टाइम जाणे त्या डासाचा किती चाव रक्त लागणार आणि हळूक लागणार. त्यामुळे माझ्याकडे एक्स्ट्रा टाइम सध्या कुणीच घालीत नाही. आणि देवेंद्र फडणवीस यासाठी ठरवली बघा किती शहाणा माणूस मान लागण्याला. काय त्याला काय मी तो कसं कमून बिघाडून झालंय ते काय खऱ्यानेच पागल होईल. मा म्हणणं आहे हो देवेंद्र फडणवीस साहेब तुमचं साहेब म्हणलो का तुम्ही आता. देवेंद्र फडणवीस साहेब आमचं तुमचं काही दुश्मनी नाही, तुम्ही आमचे विरोधक बी नाही. खरंच माझ्या नादानात पागल होता बरं का तुम्ही. तुम्ही आपलं देऊन टाका आम्हाला चांगला देवेंद्र फडणवीस बघायचा बा. चांगला जसा तसा पाहिला होता तसा डेरी भरी सगळं आम्हाला वाटत नाही बाबा वेगळंच व्हावा. एका हातात पिशी एका हातात फाडल्या चपला केळाचे सालपटे सोडले. आम्हाला वाटतं चांगला चांगला माणूस आहे आम्हाला असं वाटतं. पण ते उगाच राव मराठ्याच्याच मागा लागले, धनगराच्या मागा लागले, शेतकऱ्याच्या मागा लागले. अरे बाबा तो राजा आहे, तो राजा आहे. तुला दया असते, तुला आक्रोश कळायला पाहिजे, लोकांची भावना कळाली पाहिजे, लोकांचे किती गंभीर प्रश्न हे कळाले पाहिजे. लोक काय म्हणतात. अरे बाबा चलता चलता धनगराचं आरक्षण आंदोलन उडलं होईल. चलता चलता असं आंदोलन उठलं होतं ते. आपण सगळे साक्षीदार आहेत त्याचे. ते का धनगर आपल्याकडून यावं म्हणून नाही म्हणत. आम्ही लढायला खंबीर आहेत आमचे. आम्हाला असताय त्या गोरगरिबांची आमची त्या गाणे भाऊ म्हणून या प्रकारे जाऊ नका. ते आमकच तमकच आम्ही तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही आमच्यामुळं म्हणून बोलतो. आम्ही आम्हाला वाटतं तुम्हाला इष्टीतून आरक्षण मिळावं म्हणून बोलतो. उगाच आता काढायचं नाही काही. आम्ही बी लय खंबीर आहेत आमच्याकडून यावं म्हणून नाही. पण सत्य बोललं पाहिजे माणसाने. धनगरावर अन्याय झाला हे सत्य बोलतो मी, सत्य बोलतोय. आणि अन्याय झाला चालता चालता अरे असला उठाव झाला होता देऊ असं वाटायचं. 10-15 मिनिटं आहे ना असं वाटत होतं एवढा उठाव कोणीच करू शकणार. सध्या पूर्ण राज्य देश हादरून गेला असं आंदोलन सुरू झालं. धनगरांना एसटीतून आरक्षणच मिळणार हे ठेका लिहून थांबलो होतो. काय डाव टाकला त्या पंचायत मोचेकने. कोण आलं कोण नाही. देवेंद्र फडणवीसने त्या पंचायत मोचेकला पाठवलं. पंचायत मोचक कोणाचाच होतो अण्णा हजारेचा पंचायत मोचकच घ्यायचा. इथं ते पंचायत मोचकच आलता तेच येते. मागून खिचावर झाल्याला ती सुद्धा खाली लुटीत नाही. पुढं चलत इन करत आणि शर्ट मागून सुटल्याला काय त्याने ते धनगरांचं आरक्षण मोडून टाकलं. ते चालता चालता धनगराचं वाटलं गेलं. पहिल्या कॅबिनेट मध्ये तुम्हाला इतका गोड मारला होता ते पंचायत मोचक. देवेंद्र भवनी चालता चालता अंगारा फेकला. असं लिंबू देतो देऊ शपथ इतकं बेकार लिंबू आहे त्याचं. माझ्याकडे आता 5 आमदार आले त्याचे. ते गेले सागर बंगल्यावर काय होतं तिथं गेल्यावर काय नाही मग घरीच नाही आले. देव लिंबू अंगारा देतो देवेंद्र भाऊ तिथं तिकडेच कोण सगळे एक माघार नाही आला. आणि बंगल्यावर खाली आलं की 100% खाली आलं की सांडा सुद्धा घरी कोणचा आमदार असतो अगोदरच लागली म्हणतो दुसरं काय म्हणतच नाही. मग काय गळ लिंबू पाहिजे तू त्यांना वर नेऊ का काय भाऊ घाली तुम्ही कोणाला असला गृहमंत्री का आम्ही बघितलंच नाही.